धन्यवाद. आताच आपण जे सादरीकरण बघितलं त्यात भाग घेतलेल्या कट्टेकरींचे थोडं कौतुक. त्याआधी आपल्या इथे श्री सीताराम माने हे आले आहेत आणि त्यांना सूरज कुमारी यांचा सन्मान करायचा आहे. तर त्यांना विनंती की त्यांनी मंचावर येऊन सूरज कुमारींचा सन्मान करावा. धन्यवाद. तर आपण आपल्या कट्टेकरींचं ज्यांनी आता सादरीकरण केलं तर त्यांचंही कौतुक करूया. मी उपस्थित असलेल्या मान्यवरांनाच विनंती करते की त्यांनी कौतुक करावं. पहिलं या समारोहाचे अध्यक्ष डॉक्टर विद्याताई, उपस्थित विवेक देशपांडेजी, सरोज भारतनेकरजी आणि आमचे मराठी भाषी बंधू भगिनी. मी 2019 मध्ये हैदराबादला आलो. मी जसं मूळचा नागपूरचा. केंद्रीय हिंदी संस्थान याचं मुख्यालय आग्रा इथे आहे आणि भारतभर 8 केंद्र आहेत. तर पूर्वी हैदराबाद केंद्र दुर्गाबाई देशमुख कॉलनी विद्यानगर इथे होतं. जवळपास 1976 ते 2000 पर्यंत किरायाचं. नंतर तेलंगणा सरकारने संस्थेला जागा दिली आणि हे संस्थान सध्या बोवेनपल्ली इथे आहे आणि याचं उद्घाटन तत्कालीन शिक्षा मंत्री भारत सरकार माननीय रमेश पोखरियाल द्वारा ऑनलाईन माध्यमातून झालं. तेव्हापासून हे संस्थान बोवेनपल्ली इथे कार्यरत आहे आणि आमच्या संस्थांमध्ये आम्ही हैदराबाद किंवा दक्षिण भारतचे हिंदी प्रेमी यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडत असतो. तिथे साहित्यिक चर्चा पण होते. मुख्य कारण केंद्रीय हिंदी संस्थांचं आहे दक्षिण भारतातल्या हिंदी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं. असताना आमच्या केंद्रीय हिंदी संस्थांच्या सभागृहामध्ये सूरज कुमारी जी आल्या. तिथे आमची भेट झाली आणि तिथे भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांच्याबद्दल मला माहिती दिली आणि एक कवितेचं पुस्तक दिलं, अबोली चारोळी. काय होतं? अबोली, अव्यक्त अबोली. तर त्यांनी सांगितलं की माझं मराठी थोडं कमी आहे परंतु मराठीवर मी प्रेम करते आणि मराठीतूनच लिहिते. तेव्हापासून मला माहीत झालं की सूरज कुमारी या हिंदी भाषी असून सुद्धा मराठीमध्ये चांगला प्रभुत्व ठेवतात आणि चांगल्या पद्धतीनं लिहितात सुद्धा. त्यानंतर त्या पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आल्या होत्या आणि या पुस्तकाविषयी त्यांनी मला बातमी दिली की सर, मी माझा एक कार्यक्रम करीत आहे, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, तरी आम्ही बोलत नाही. या पुस्तकाच्या विमोचनाच्या वेळेस तुम्ही मला इथे आवश्यक आहे. तर मी नागपूरला गेलो होतो सुट्ट्यांमध्ये 2-4 दिवस घेऊन आणि आजच सकाळी परत आलो की त्यांच्या आग्रह असतो. तर जोरदार त्यांना एकदा टाळ्या वाजवून त्यांचं आम्ही अभिनंदन करूया. आणि त्यांनी हे पुस्तक फार मेहनतीनं लिहिलेलं आहे. त्याच्यामधल्या 2-4 कविता मी त्यांनी PDF पाठवलं, त्याच्यातून वाचलेसुद्धा. आणि एक राजे जन्माला या ही कविता मी आज 300 लोकांना कॉल केल्यानंतर 3 या 4 लोक आले. याचं थोडंसं वाईट वाटतंय की मराठीची अवस्था कशी आहे मी काय सांगू.
की आज 300 लोकांना कॉल करून मी सांगते की माझा कार्यक्रम आहे, तुम्ही उपस्थित राहा. फक्त मला मराठीचा अभिमान आहे, मराठीवर प्रेम आहे, मराठी मातीचं ऋण फेडायचं आहे, तरी मला बोलायचं होतं. म्हणून मी सर्वांना तरी आम्ही बोलत नाही साठी याचा आग्रह केला होता, पण कुणी आलं नाही. त्याचे ते जाऊ दे, पण तुम्ही मान्यवर उपस्थित आहात याचा आनंद खूप आहे आणि पुस्तक आज प्रकाशित झालं याचा आनंदही आहे. आता म्हणजे कविता संग्रह हातात आला, सगळे काही डोळ्यासमोरून झरझर गेले. कधी शाळेत असताना पुस्तकं वाचायला मिळाली नाही. जसं की ताईंनी सांगितलं की आमचा भाग आहे म्हणजे असा की ग्रंथालय काय हे सुद्धा आम्हाला 14-15 वर्षाचे होईपर्यंत मला तर माहित नव्हतं. ते कधी पुस्तक वाचायला भेटलं नाही. आता पुस्तकासाठी कपाट घेतले, किराणाच्या दुकानातून सामान बांधून घरी आलेला पेपर काढून वाचत असे. 1ली ते 7वी पर्यंत खावरगावच्या शाळेमध्ये शिकले, गावातील शाळेत शिकले. पुढच्या वर्षी शिक्षणासाठी कळमला गेले. मला पुढच्या वर्षी शिक्षणात कुठला धडा आहे हे पहिल्यांदा माहित असायचं की मी ते जे माझं शिक्षणाचं पुस्तक असतं ते माझं 10दा वाचून झालेलं असायचं. मराठी, हिंदी, इंग्रजी म्हणजे थोडंफार जे येईल ते मोडकं तोडकं, पण ते माझं सगळं 10दा वाचून तयार असायचं की मला पुढच्या वर्षी कुठला धडा. तेव्हा खाऊच्या पैशातून तालुक्याच्या गावाला कळमला गेली आजीची औषध आणायला. या कामासाठी गेले की मुद्दामून चंपक छान छान गोष्टीची पुस्तकं विकत घेतली. म्हणजे मला माहित नव्हतं की मला काय वाचायचे, पण ती मी वेगवेगळे घेत असे. कुणी शीटवर ठेवलेला पेपर मी हळूच माझ्या बॅगमध्ये या माझ्या ह्याच्यामध्ये चोरी मला हवं तर मी ती चोरी करून ठेवत असे की मला गावाच्या घरी कुणाच्या घरी पेपर येत नसे, पण 2 माणसं रोज गावात पेपर घेऊन यायचे. एक दुकानदार मारवाडी आणि एक त्यांना मास्तरच म्हणत आणि दुसरे डेअरीवाले वावरे. ते दोघं जरा वयाने म्हातारे होते, त्यामुळे गावात 2 पेपर यायचे. मारवाडी बाईच्या दुकानात रोज जाणी होई माझ्या. त्या दुकानात बसून मला घरातील कामे करायला जात. त्यावेळेस जुने पेपर वाचून काढून असे सगळे दुकानात येणारे गिराईक मी पाहत असे. नंतर तात्या मोठे चुलते पेपर घेऊन येऊ लागले, पण त्यांनी वाचल्याशिवाय तो पेपर मला मिळत नसे. एकत्र कुटुंब म्हणून मी माझ्या चुलत बहिणीचा पूर्ण अभ्यास करून तिला म्हणजे तुझं होमवर्क काय असतं ते मी तिला करून देत असे. तू मला पेपर आणून दे, मी तुझं होमवर्क करून देते. तिला लालच देत असे मी की तुझं होमवर्क करून देते, तू मला पेपर दे. आणि ते पान ना पान, शब्द ना शब्द, जाहिरात ना जाहिरात मी वाचून काढत असे. एकदा रोडवरून चालताना मला अख्ख्या पेपरची घडी भेटली. किती आनंद झाला म्हणून सांगू विचारू नका. हळूच कोणी पाहत तर नाही ना म्हणून तो पेपर उचलून मी माझ्या बॅगमध्ये ठेवला आणि झटपट घरी येऊन तो पेपर उघडला. अक्षरशः काय भेटलं माहितीये, त्या पेपरमध्ये कुणीतरी कापून ठेवलेली केस होती, घडी करून ठेवलेला पेपर. म्हणजे एवढं आम्हाला वाचण्यासाठी हे झालं होतं. नंतर गावातले पेपर येऊ लागले, तेव्हा मी शिकण्यासाठी कळमला जात असे. वाचनाची भूक वाढत होती. वडिलांना माहीत झालं, वडिलांना कळालं होतं, पण मुलीला नेमकं काय वाचायला द्यायचं तेही त्यांनाही माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासाठी 2-3 पेपर घेऊन येत असत. पुण्यनगरी, लोकमत, सकाळ, कुठे कमी म्हणून मी माझ्याकडे असलेल्या पैशांनी पोलीस टाइम विकत घेऊन वाचत असे.